नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आपण बघत आहात सत्ताकारण हा आमचा विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करतो, जे खास करून राजकारण, निवडणुका याच्याशी संबंधित आहेत. आणि आजचा जो विषय आहे, तो तसा शेअर बाजाराशी संबंधित असला तरी सुद्धा शेअर बाजारावर एक्झिट पोलच्या जे निष्कर्ष दाखवण्यात आले माध्यमांमधून, त्याचा नेमका कसा परिणाम झालाय हे आपण बघितलं. सकाळपासून शेअर बाजार जो गेले 2 महिने अस्थिर अशा स्वरूपामध्ये होता, तो तेजीत आहे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज माझ्या सोबत आहेत वरिष्ठ पत्रकार आणि शेअर मार्केटचे एक्सपर्ट नंदकुमार काकेडेजी. नंदकुमारजी, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरं तर शेअर मार्केट गेल्या काही काळात आपण बघितलं की खूप अस्थिर होतं. हो. तसं ज्या पद्धतीला आपलं अर्थकारण आहे, ज्या स्थितीला आहे, तर तेजी एक चांगली होती आणि उसळी घेतलेली होती शेअर बाजाराने. पण मध्ये खूप फ्लक्च्युएटिंग होतं. आता आज आपण सकाळपासून बघतोय अपस्विंग ज्याला म्हणता येईल असं चालू आहे ट्रेंड. काय बरोबर. सांगाल? नेमकं आजच्या पेक्षा थोडं जरा मागं जाऊन पाहायला पाहिजे हा. की शेअर बाजार खाली जात होता, अस्थिर राहत होता, याची कारणं काय होती. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा मतदान झालं आणि आता 7व्या टप्प्याचं मतदान जेव्हा संपलं, तेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये असं लक्षात आलं की भारतातला एकूण मतदानाचा टक्का शहरांमधला घटतोय. म्हणजे तो काही वेळ 50% सुद्धा कमी होता. आणि जेव्हा मतदानाचा टक्का घटतोय असं लक्षात येतं, तेव्हा शेअर बाजारामध्ये त्याच्या अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं की अनिश्चितता आणि अस्थिरता ही त्यावेळेला निर्माण होती. ती नेमकी गेले महिना दीड महिना चालू होती. त्यात भर अशी झाली की परदेशी वित्त संस्था, आपण ज्याला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणतो, ते नेहमी भारतात जास्त गुंतवणूक करतात. पण यावेळेला गेल्या महिना दीड महिन्यामध्ये या परदेशी वित्त संस्थांनी मोठ्या प्रमाणावर काढता पाय घेतला. त्यांनी विक्री केली. आता ह्याचा परिणाम बाजारावर व्हायला लागल्यामुळे गेल्या महिनाभरामध्ये मार्केट खूप खाली होतं. म्हणजे अगदी तर तसं बघायला गेलं तर 1 वर्षापूर्वी साधारणपणे बरोबर 6 जूनला गेल्या वेळेचा जर बाजार बघितला, तो साधारणपणे 62,000 अंशावर शेअर बाजार होता, निर्देशांक होता मुंबई शेअर. आणि आज बरोबर 1 वर्षानंतर बघायला गेलं तो 76,000च्या वर गेलेला आहे. म्हणजे हे वर्ष म्हणजे 23चा अखेरचे 7-8 महिने आणि आता गेले 3 महिने ह्याच्यामध्ये शेअर बाजारात तेजी येते. पण गेले काही दिवस जशा निवडणुका आल्या तसं असं झालं की शेअर बाजारात अस्थिरता राहिली, अनिश्चितता आली आणि मग येणाऱ्या प्रतिकूल बातम्यांचा परिणाम ह्याच्यावर खूप होता. आणि उत्पादनाची आकडेवारी असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं म्हणतो आपण किंवा सर्व्हिस सेक्टरची प्रगती होतीये की ना, अशा थोड्याशा वातावरणामध्ये आणि परदेशातल्या ज्या शेअर बाजारांमधनं बातम्या येत आहेत त्याचा परिणाम होऊन हा बाजार थोडासा खाली जात होता. 7वा टप्पा संपल्यानंतर शनिवारी हा टप्पा संपला आणि नंतर अनेक चॅनेल्सनी एक्झिट पोल्स घेतले. साधारणपणे 10-12 मोठे चॅनेल जर बघितली तर या सगळ्यांनी, आता त्याला एकमुखानं असं म्हणायला हरकत नाही, पण सगळ्यांचा असा एक कल होता की ही निवडणूक निश्चित स्वरूपाची होणार आहे आणि याच्यात पाहण्याने भारतीय जनता पक्ष एनडीए यांना साधारणपणे 300-350च्या वर जागा मिळतील. काहींचा थोडाफार कमी जास्त अंदाज होता. पण जेव्हा असं लक्षात आलं की ते नक्की सगळ्यांचं होतंय, तेव्हा असं लक्षात आलं की शनिवारच्या नंतर बाजारामध्ये आज सकाळीच शेअर बाजार उघडताना त्याच्यामध्ये तेजीवाल्यांनी एवढा कब्जा त्याचा घेतलेला होता की अभूतपूर्व तेजीचं वातावरण निर्माण झालं. आतापर्यंतच्या इतिहासात जर बघायला गेलं तर शनिवारी बाजार बंद झाल्यानंतर सोमवारी बाजार सुरू होणार होता. कालच्या रविवारमध्ये खूप घडामोडी घडत होत्या आणि त्याचा नेमका परिणाम काय बाजारावर होईल सगळ्यांनाच अपेक्षा होती. तेव्हाच लक्षात आलं की सोमवारी सकाळी 6:30-7 वाजताच आज बाजारातले सगळे निर्देशांक जे आहेत ते वर जातील याची खात्री होती. आणि अभूतपूर्वरित्या म्हणजे आजवरच्या इतिहासातली सर्वात उच्चांकी वाढ आजच्या या एका सत्रात झाली. आणि सांगायला म्हणजे त्याच्यामध्ये असं वाटतं की किती टक्के वाढ झाली तर 3-3.5% शेअर, म्हणजे निफ्टी असेल, निफ्टी म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजाराचे 50 प्रमुख कंपन्या आणि मुंबई शेअर बाजाराच्या 30 कंपन्या, जवळजवळ 3-3.5% त्यांच्यामध्ये वाढ होणं, याचा जो हिशोब करायला झाला तर साधारणपणे आपण 710 अंश निफ्टी वाढलेला होता. त्याच्या जवळजवळ तिप्पट 2300-2400 अंश मुंबई शेअर बाजार हा वर गेलेला होता. आणि एका बाजूला याचा अर्थ शेअर बाजाराला पुढचे काही महिन्याची दिशा आज निर्माण झाली असं वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि मला हे विचारायचं की राजकीय जे सरकार स्थिर असेल तर योग्य
आर्थिक नियोजन होईल, अगदी योग्य बरोबर. आर्थिक निर्णय घेतले जातील. अगदी अगदी अशा बरोबर. एका वातावरणात आल्यामुळे एक्झिट पोल नंतर त्याचा हा पॉझिटिव्ह परिणाम, त्याचा सकारात्मक परिणाम असं म्हणता येईल. त्याचाच हा सकारात्मक परिणाम आहे. आता तसं बघायला गेलं तर भारताची जी आर्थिक विकासाचा दर आहे हम्म, तो मोदी सरकारला जेवढा अपेक्षित नव्हता त्याच्यापेक्षाही जास्त आल्याची आकडेवारी आहे. बरोबर. 8.2 होय. आपला आर्थिक विकासाचा मार्च अखेरचा दर आहे. हम्म. आता तो मोमेंटम ह्यांना टिकवणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपण काल बघितलं असेल की रविवार काल असून सुद्धा मोदींनी ज्या पद्धतीच्या एक 40-50 मीटिंग काल घेतल्या त्यांनी हो, आणि त्यांनी त्याची दिशा ठरवून दिलेली आहे. आणि त्या दिशेमध्ये असं सगळ्यांना वाटतंय की कॅपेक्स ज्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो त्याच्यावर ते मोठ्या प्रमाणावर भर देणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर ते मोठ्या प्रमाणावर भर देणार आहेत आणि त्याप्रमाणे फायनान्शियल स्टॅबिलिटी ही देशाला अत्यंत महत्वाची आहे. ती आर्थिक स्थिरता मिळावी म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले आणि त्यामुळे बाजाराला खात्री पडली की आता प्रत्यक्ष अजून मतदानाची मतमोजणी उद्या होणारच आहे. पण तरी सुद्धा बाजाराला असं निश्चित वाटतं की हे सगळं पुढं कंटिन्यू होणार आहे. त्यामुळे पुढचे काही महिने, काही दिवस तरी, काही सप्ताह तरी शेअर बाजारातली तेजी कायम राहील असं आत्ताचे चित्र आहे. मग ओपिनियन पोलकडे थोडं जाऊया आपण. की गेल्या काही महिन्यामध्ये जेव्हा मध्ये काही एक मतमतांतर आली की जरी बहुतांश लोक असं सांगत होते की हेच सरकार, मोदींना तिसरी टर्म मिळणार आणि मोदींचं सरकार परत येईल असं सांगत होते, पण मध्ये 1-2-3 टप्प्यानंतर असं सुरू झालं की कदाचित चित्र बदलेल, सरकार पालटू शकतं. आणि अगदी योगेंद्र यादव म्हणजे नाव घेऊन सुद्धा बोलायला हरकत नाही की त्यांनी सांगितलं की मोदींना 300 पार वगैरे नव्हे, ते 268 पर्यंत येतील, 250 पर्यंत येतील, 240 ते 268 असं त्यांनी हे केलं. त्याचा एक नकारात्मक परिणाम होतोय ओव्हरऑल मार्केटवर, कारण कोण पंतप्रधान असेल, कसं सरकार असेल, कसं बाजार असेल याचा निश्चित हा परिणाम होतो. कारण आज आपल्याला लोकसभेचं जर संख्याबळ पाहिलं तर 543च्या पैकी किती किमान बहुमतासाठी लागतात तर 273चा जो आकडा आहे तो 273चा आकडा मोदी सरकारला, बीजेपीला पार करता येणार नाही अशी ज्या वेळेला बातमी आली त्यावेळेलाच लक्षात आलं की ही अडचणीचा मुद्दा होऊ शकतो. त्यांच्या एनडीए मध्ये जी काही मंडळी असतील ती त्यांच्यावर राहतील, पण त्यांना किती जागा मिळणार, काय मिळणार अशा पद्धतीचा तो म्हणजे मगाशी उल्लेख केला तो योगेंद्र याचा तो लोकांना असं वाटलं की अरे असं खरंच होऊ शकतं का. कारण ज्या पद्धतीमध्ये इंडिया ब्लॉकनं गेल्या काही ह्याच्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये वेगळ्या पद्धतीची रणनीती केली बरोबर आणि त्याचा फक्त इकडं काय होतं, इकडं मोदी आणि शहा यांच्या दोनच्या पलीकडं इट इज ओनली व्होट फॉर मोदी एवढंच होतं, बाकी काही विषय नव्हता. त्यावेळेला वेगवेगळे इश्यू, मग तो बेरोजगारीचा इश्यू असेल, महागाईचा इश्यू असेल, हा सगळा लावून धरल्यामुळं हे सरकार पुन्हा ते येऊ शकणार नाही सत्तेत आणि आम्ही त्यांना येऊ देणार नाही असं जेव्हा मार्केटला वाटलं तेव्हा काही काळ शेअर बाजाराची अशी मानसिकता झाली, अरे हे अडचणीचं. गेल्या सप्ताहातच सगळं मार्केट खाली जात होतं. म्हणजे पहिल्या 3 दिवसामध्ये मार्केट खूप खाली गेलं आणि तेही लक्षणीयरित्या गेले. ह्याचं कारण शेअर बाजाराला असं वाटायला लागलं की नाही आता मोदी सरकारला परत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. हाच त्याच्यातला महत्वाचा भाग होता. परंतु त्याचं कसं चित्र बदललंय आपण 2 दिवसात पाहिलं आणि त्याच्यामध्ये असं वाटायला लागलं की फिनान्शियल स्टॅबिलिटी म्हणा किंवा आर्थिक विकासाचा दराचा प्रश्न म्हणा, हे सगळं. आणि आता जीएसटीची काल आकडेवारी आली, जीएसटीची आकडेवारी आली. पुन्हा एकदा जीएसटीनं उत्तम दर्जाचं संकलन केलेलं आहे. शिवाय आता गेल्या काही दिवसामध्ये आलेली जी आकडेवारी आहे म्हणजे मार्च एंडिंग नंतर एप्रिल मे मध्ये जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये जे मूळ ज्याला आपण कोर इंडस्ट्री म्हणतो, सिमेंट असेल, पोलाद असेल, तेलाच्या रिफायनर असतील, ऑटोमोबाईल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, या सगळ्याची प्रगती गेल्या वर्षातली चांगला मोमेंटम मिळालेला 7.5% वर त्याची ग्रोथ आहे. हे जर देशाला मिळालं तर आर्थिक आघाडीवर कुठेही सरकारला आता मागे पडणार नाही. मात्र त्याच्यातले जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा बेरोजगारीचे प्रश्न असतील ते या मोदींच्या तिसऱ्या टर्म मध्ये नक्की सोडवले जातील, कारण त्याची जाणीव त्यांना झालेली आहे की आपल्या ज्या चुका झाल्यात त्याच्यातल्या ह्या चुका त्यांच्या निश्चित लक्षात आल्यात. बाकी अबकी बार 400 पार हे होणार नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं. कदाचित त्यांचं ते अभिप्रेतही नसावं त्यांना मनातनं, पण कारण त्यांनी ते 3ऱ्या-4थ्या टप्प्यानंतर तो सगळा मागं मुद्दा ठेवला. पण आता मात्र असं लक्षात येते की 350च्या वर जर हे सरकार जात असेल तर निश्चित ते बहुमताने येणार आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी आर्थिक करणार आणि शेअर बाजाराला ही अस्थिरता कधी चालत नाही. त्यांना ठोक असे जे काही निर्णय ते मागतात आणि त्या दृष्टिकोनातनं मोदी सरकारला पाठिंबा म्हणून शेअर बाजारामध्ये
तेजीवाल्यांनी बाजारात आज कब्जा मी केलेला अगदी आहे. आमच्या सामान्य दर्शकांसाठी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की जेव्हा सकाळपासून उसळीला सुरुवात होते तर कोणते हे प्लेयर्स असतात, काय नेमकं ते करतात आणि त्याचा परिणाम या दोन्ही निर्देशांकांवर म्हणजे निफ्टी 50च्या निर्देशांकावर आणि शेअर बॉम्बे स्टॉक याच्यात एक्सचेंज कसं असतं, सट्टाबाज म्हणजे ज्याला स्पेक्युलेटिव्ह ऍक्टिव्हिटी करणाऱ्यांमध्ये होय. सगळ्यात महत्वाचं आज भारतातल्या वित्त संस्था, ज्याला आपण देशी वित्त संस्था म्हणतो, इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या, पण आता म्युच्युअल फंडाचा रोल याच्यात फार मोठा होता आजच्या याच्यात. जर हे म्युच्युअल फंड आता भारतामध्ये आपण बघितलं तर सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारात मध्ये याच्याऐवजी म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतो. गेल्या वर्षभरात सर्वाधिक गुंतवणूक या म्युच्युअल फंडांमध्ये झाली. त्यांच्याकडे आता प्रचंड फंड्स उपलब्ध आहेत आणि ते चांगल्या पद्धतीनं करायला हा त्यांना चांगला आहे. ते सेक्टर वाईज चांगल्या जे ग्रोईंग सेक्टर आहेत किंवा ज्याला पुढच्या काळात काही चांगली संधी आहे अशा ह्याच्यात म्युच्युअल फंडांनी मोठ्या प्रमाणावर आज गुंतवणूक केली. आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, परदेशी गुंतवणूकदार आहेत जे संस्था, त्यांनी आज नेमका बाजाराचा फायदा याचा प्रयत्न केला. तर जागतिक पातळीवरचे वारे वाहिले आणि ते नेमके याला कारणीभूत ठरले. काही संस्थांची नावं सांगू शकाल तुम्ही, परदेशी गुंतवणूकदार संस्थांची? परदेशी गुंतवणूकदारांनी म्हणजे तशी नावं आज आता, कारण अजून तो 3-3:30 वाजेपर्यंत मार्केट चालू राहणार आहे, त्यामुळे कोणी किती पद्धतीची गुंतवणूक हातात प्रत्यक्षात केली हे संध्याकाळपर्यंत करेल. परंतु म्युच्युअल फंडांनी, देशी वित्त संस्थांनी आणि सगळ्यांनीच एका वेळेला पैसे जास्त होतलेत. अन्यथा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बायर्स मिळाले नाहीत तर मार्केट एवढं उसळी घेऊ शकत नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने आज उसळी घेतली गेलेली आहे. एक आणखी जो एक महत्वाचा सेबीचा एक निर्णय झालेला आहे की स्पेक्युलेटिव्ह, की आपण बघतो की आजकाल रील्स सुद्धा येतात की म्हणजे निवडणुकीच्या काळात तर त्या रील्सचा अक्षरशः भडीमार होत होता की अगर मोदी सरकार आएगी तो ये 5 शेअर खरीदना ना भूले, हमारी लिंक को सेव्ह करके रखिए वरना भूले, वगैरे वगैरे वगैरे. आणि ह्याच्यामध्ये, या ट्रॅपमध्ये, या सापळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी जो फार ज्ञान नसलेला गुंतवणूकदार आहे तो अडकतो. त्याच्याबद्दल सेबीने जो निर्णय घेतला आता की अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर 100 कंपन्यांनी काय केलं पाहिजे? या 2 गोष्टींकडे मी नेमकं पाहतो की भारतामध्ये जसं शेअर बाजाराची दररोज खरेदी विक्री होते तसं शेअर बाजारात फ्युचर आणि ऑप्शनचे व्यवहार होतात. त्याला डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतात. आणि मध्यंतरी अर्थमंत्र्यांनी निर्मला सीतारामन यांनी त्याच्याबद्दल खूप गंभीर चिंता व्यक्त केलेली होती की डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे घालवलेले आहेत, नुकसान झालेलं आहे, तरी सुद्धा त्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आणि त्याच वेळेला असं लक्षात आलं की ह्या सोशल मीडियावर अनेक जणांनी त्याचे रील्स तयार करतात आणि विविध कंपन्यांमध्ये इथं गुंतवा तिकडं गुंतवा असं सांगतात. आणि त्या कंपन्यांमध्ये काय झालंय काय नाही ह्याचा प्रत्यक्ष शहानिशा न करता सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याची भुरळ पडते आणि त्याच्यामध्ये गुंतवणूकदार अडचणीत येऊ शकतात. यासाठी सेबीने एक चांगला नियम केला की ज्या टॉप 100 कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये टर्नओव्हर, ट्रेडिंग आणि ट्रान्झॅक्शन हे मोठ्या प्रमाणात, व्हॉल्यूम आणि ट्रेड्स हे ज्याच्यात मोठ्या प्रमाणावर होतात, त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या बातम्या बाजारामध्ये आल्या तर त्याचं खंडन, म्हणजे बातमी योग्य असेल तर त्याची पुष्टी आणि नसेल तर त्याच्या संदर्भातलं खंडन हे कंपनीनं विदिन दॅट डे म्हणजे 24 आवर्स मध्ये ऑफिशियली मार्केटमध्ये कळवणं आवश्यक आहे. अशा तो नवीन नियम केला. याची जबाबदारी कंपन्यांवर आहे. काही वेळा इन्सायडर ट्रेडिंग मोठ्या प्रमाणावर होतं, म्हणजे कंपनीतली लोक बातमी माहीत असतात आणि आतल्या आत व्यवहार करतात, मार्केट वर नेतात. हे इन्सायडर ट्रेडिंगला कुठेतरी चाप बसावा आणि कुठल्याही बातम्या बाजारामध्ये येतात त्याच्यावर गुंतवणूकदारांनी फसून न जाता व्यवस्थित त्याच्यावर मार्गदर्शन करून गुंतवणूक करावी. म्हणून हा नियम आजपासूनच तो 1 जून पासून लागू केलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या कंपन्यांवर जबाबदारी की तुमच्या संदर्भातली कुठली बातमी बाजारात आली तर ही बातमी खरी आहे का खोटी आहे याच्या संदर्भाचं निवेदन त्या कंपनीनं ताबडतोब देणं आवश्यक आहे. बरोबर. आणि ते अत्यंत चांगलं गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनात नाही की याच्यामुळं स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग हे कमी होईल आणि जी बातमी त्याचं डिस्काउंट व्यवस्थित होईल, बाजारात त्याचा जो काय परिणाम कमी जास्त व्हायचा आहे तो होईल, पण फसवणूक गुंतवणूकदारांची त्याच्यावर टाळली जाईल असं वाटतं त्याच्यामध्ये. तर गुंतवणूकदार जे तुम्ही रील्स बघत असाल वेगवेगळ्या माध्यमांमधून तुमच्यापर्यंत पोहोचणारे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून येणारे, कृपया इथून तुम्हाला आम्ही सल्ला देऊ इच्छितो की अशा ह्याला बळी पडू नका. कंपन्यांचं निश्चित जे काय असेल धोरण ते बघा आणि मग तुमची गुंतवणूक करा, कारण हार्ड अर्न मनी असतो. आणि हा जो नियम आहे जो 1 जून पासून 100 कंपन्यांसाठी लागू आहे तो 1 डिसेंबर पासून 250 कंपन्यांसाठी सेबी लागू करणार आहे. पुन्हा एकदा मार्केटवर आजच्या की हा आता ट्रेंड, उद्याच निकाल आहे
आणि निकाल जर एक्झिट पोलच्या प्रमाणेच लागले तर मार्केटमध्ये कसं राहील? तर मार्केटमध्ये लगेच रिॲक्शन काही पुन्हा ते अजून वर जाणार नाही. लगेच मार्केट असं वर जाणार. आज जे गेलं ते आता आज सगळं डिस्काउंट होऊन गेलं. बरोबर. आता उद्याच्या ह्याच्यात फक्त आकडेवारी दुपारी 3:30-4 वाजेपर्यंत, उद्या सकाळी बाजार सुरू होईल. होय. 8 वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणपणे मार्केट चालू असताना 12-12:30 वाजेपर्यंत ट्रेंड लक्षात येतील आणि तेव्हा जर लक्षात आलं तर ह्या मार्केटमध्ये आज जे काही उसळी दोन्ही निर्देशकांनी मारली आहे ती तशीच कायम राहील आणि मग प्रत्यक्षात कुठल्या तरी कंपन्यांचे कुठल्या तरी ग्रुपचे असे शेअर्स कमी जास्त होऊ शकतील त्यांच्या त्या परफॉर्मन्सवर आधारित असं होण्याची शक्यता आहे. पण फार आता तो पुन्हा अजून याच्यापेक्षा फार वर जाईल अशी शक्यता नाही, कारण पुढच्या 7 तारखेला येत्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं धोरण जाहीर होणार आहे, पतधोरण. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आजही भारतातले व्याजाचे दर हे चढे आहेत, अजूनही इन्फ्लेशन हवी तेवढी आटोक्यात आलेलं नाही आणि वित्तीय तूट आपल्याला पाहिजे ती 5% आत अजून आलेली नाही. त्यामुळे थोडंसं आर्थिकदृष्ट्या चांगली प्रगती होत असताना सुद्धा बाजारात थोडेसे काही जिटरी मुद्दे जे म्हणतो आहे ते आहेत आणि त्यामुळे थोडं मार्केट स्टेबल राहिल्यासारखं होईल, थोडीफार भाववाढ होईल, पण 7 तारखेनंतर त्याचं खरं चित्र पुन्हा 2-4 दिवसात स्पष्ट होईल. अगदी बरोबर आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 7 तारखेला आपलं पतधोरण निश्चित जेव्हा करेल, जाहीर जेव्हा करेल नवीन, त्यानुसार त्याचे परिणाम सुद्धा मार्केटवर दिसणार आहेत. जर ज्या पद्धतीने एक्झिट पोलचे आपण निष्कर्ष बघितलेले आहेत तसाच निकाल लागला तर जे मार्केटने आज उसळी घेतलेली आहे ती एका स्थिर पॉइंटला राहण्याची शक्यता आहे असंच आपण म्हणू शकतो. असं म्हणायला हरकत नाही, कारण जसे निकाल प्रेडिक्ट करता येत नाही तसं हे फारसं प्रेडिक्ट करता येत नाही, कारण आता महागाईचा दर अजूनही आटोक्यात आलेला नाही. तो आटोक्यात ठेवायचा का व्याजदर कमी करायचा याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं दोलायमान झालंय आणि ते सर्व फेडरल रिझर्व्ह म्हणजे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडे बघतात आणि अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेची आजची स्थिती व्याजदर कमी करण्याकडे नाही, कारण त्यांची अर्थव्यवस्था थोडी अडचणी झाली आहे. अमेरिकेवर असलेल्या कर्जाचा डोंगर फार मोठा वाढलेला आहे आणि ते आता चिंतेत आहेत, त्यामुळे त्याचाच परिणाम आपल्यावर होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरीची भूमिका आरबीआय घेईल असं वाटतं. त्यामुळे मार्केटला ज्या अपेक्षा आहेत बाजारामध्ये आर्थिक ह्याच्यात त्या होण्याची शक्यता कमी असल्यामुळे मग शेवटी 1-2 महिन्यात पुन्हा एकदा अंदाजपत्रक येणारच आहे, तेव्हा पुन्हा मार्केट खाली जाऊ शकतं. अपेक्षा होत आहेत पूर्ण का नाही होत आहेत तर ते बघण्याचा विषय राहील. पण शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी खूप सावधानता बाळगावी आणि कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्यात नेमके फंडामेंटल रिझल्ट काय आहेत आणि काय प्रकारचे हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. नंदकुमारजी, तुम्ही या अतिशय महत्वाच्या विषयावर आमच्याशी बोललात. या व्यतिरिक्त तुम्हाला काही सांगायचं आहे का आमच्या दर्शकांना? सध्या शेअर बाजारामध्ये खूप पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडियावर क्लासेसचं एक फॅड सुरू झालेलं आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला विविध क्लासेसमध्ये अमुक करा तमुक करा असं सांगितलं ते त्याच्या मागे न जाता अनेक वेळा तर लोक स्वतःच्या CA च्या पदव्या MBA च्या पदव्या सांगून अशा प्रकारचे वर्ग चालवतात. शेअर बाजार हा सट्टा नाही, तो जुगार नाहीये. तो जर प्रामाणिकपणे अभ्यास करून जर तुम्ही अभ्यास करून केलात तर तो त्याच्यात पैसे मिळू शकतात. पण आपल्याला सगळ्यांना चांगला पर्याय म्युच्युअल फंडामध्ये जा, तिथं थोडी थोडी गुंतवणूक करा आणि जसे शेअर बाजारात तुम्हाला जेवढी चांगली गुंतवणूक मिळेल त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंडात 40% 50% सुद्धा रिटर्न वर्षाला मिळतात. इतके चांगले म्युच्युअल फंड भारतात काम करतायत. जगभरात सगळ्यात चांगला परफॉर्मन्स आता भारतीय म्युच्युअल फंडांचा आहे. 40-45% जातात. तर आपल्याला शेअर बाजारामध्ये सट्टा न करता चांगल्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया ही जी संस्था आहे त्यांच्या वेबसाईटवर जाऊन चांगले म्युच्युअल फंड कोण आहेत, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे याचा थोडा अभ्यास करा आणि गुंतवणूक करा असा माझा सल्ला राहील. धन्यवाद. आणि नवराष्ट्राच्या दर्शकांना मी सांगू इच्छिते की तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील आम्हाला कळवायला विसरू नका. आज सत्ता कारणच्या निमित्ताने आज ज्या पद्धतीने उसळी घेतलेली आहे बाजारात त्या विषयावर आणि त्या निमित्ताने आपण नंदकुमारजी काकेडेंशी बोलत होतो. त्यांच्याशी मी तुम्हाला वारंवार त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, त्यांचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुर्तास धन्यवाद.